रमेश थोडवे आपल्याला विनंती आहे, तिथे जगताप महाराज उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपण पोलीस प्रशासनाला सोडायला सांगायचं आहे, आपल्याला विनंती आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं या प्रांगणामध्ये स्वागत आहे. आदरणीय मुख्यमंत्री येथे सभास्थळी रवाना झालेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. कृपया यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते प्रभाकर शेळके यांनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूस उपस्थित राहावं. मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करावं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असले खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि आमदार तथा पक्षप्रतोद भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. प्रोटोकॉल शिवाय जे व्यक्ती पासच्या व्यतिरिक्त व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की आपण खाली व्यासपीठावरून खाली समोरच्या सेक्शनमध्ये उपस्थित राहायचं, बसायचं. आपल्याला विनंती की आपण डॉक्युमेंटरीसाठी आपण तयार व्हायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हॅलो मी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण स्थानपन्न व्हावं. त्यानंतर आपण प्रथमतः या कार्यक्रमामध्ये वळत असताना आपण प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत या निमित्ताने पुष्पगुच्छ शाल व विठ्ठलाची मूर्ती देऊन आपण त्यांचा सत्कार सोहळा करणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा पुष्पगुच्छ शाल आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांचा यथेच्छ स्वागत आणि सत्कार केला जातो. त्या सत्काराचा आपण स्वीकार करावा. यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसदरत्न पुरस्काराचे विजेते सन्माननीय श्रीरंग आप्पा बारणे यांचं स्वागत केलं जाते. मी पुष्पगुच्छ शाल आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करणार आहोत. शाल पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन आपण खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा सत्कार करणार आहोत. यानंतर आमदार भरतशेठ गोगावले पक्षप्रतोद शिवसेना यांचं सुद्धा स्वागत येथे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं होतंय. त्यांना सुद्धा विनंती आहे शाल पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. मुख्यमंत्री शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं. हॅलो
पद्धतीने मी सर्वच उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या कार्य अहवालावरती प्रकाशित आपण तयार केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन या निमित्ताने करणार आहोत। मी शिंदेसाहेबांना विनंती करतो, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं। साडेचार वर्षामध्ये केलेल्या विकास कामांचा कार्य अहवालाच्या बाबतीत विकासाचा महामेरू या पुस्तकाचा आपण या निमित्ताने आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पुस्तक प्रकाशित करत आहोत। योद्ध्यांमधले कर्जत खालापूर गडाचे किल्लेदार म्हणजे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे। शिवसेनेचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते कर्जत खालापूर मतदारसंघाचा आमदार, हा त्यांचा प्रवास संघर्षाचा राहिला। लहानपणापासूनच वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा पगडा आणि तळागाळातल्या प्रश्नांतून अखेर रामदास महाराज पाटील आणि अनंत महाराज कारले सिद्धेश्वर वारकरी संप्रदाय चॅरिटेबल ट्रस्ट पाटील अनंत महाराज हरिभक्त पारायण अनंत महाराज कारले यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून आपण चेक स्वीकृत करायचा आहे। दिंडी रामदास दत्तू सावंत आणि शिवाजी महादेव देशमुख यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरून आपला निधीचा चेक स्वीकारायचा आहे। ज्यांनी चेक स्वीकृत केला त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली धर्मादाय ट्रस्ट हरिभक्त पारायण भरत महाराज देशमुख आणि देहू महाराज ठाकरे, संत ज्ञानेश्वर माऊली धर्मादाय ट्रस्ट 1,25,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द करत आहोत। ज्ञानेश्वर माऊली सेवा संस्था आंबिवली विभाग, त्यानंतर अखिल आदिवासी श्रीराम सेवा वारकरी संप्रदाय संस्था नारंगी, काशीनाथ महाराज वाघोळे आणि कृष्णा महाराज वाघमारे, काशीनाथ महाराज वाघोळे आणि कृष्णा महाराज वाघमारे यांना विनंती आहे अखिल आदिवासी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूया। त्यानंतर आपण पक्षप्रवेश सोहळ्याकडे वळणार आहोत। आज भव्य पक्षप्रवेश सोहळा या निमित्ताने या व्यासपीठावर पार पडतोय। ते कर्जत खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय मोहन केरू अवसरमल, माजी नगराध्यक्ष श्री बेबीशेठ सॅम्युअल, माजी नगराध्यक्ष काँग्रेस, माजी नगराध्यक्ष सुमनताई अवसरमल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माजी उपनगराध्यक्ष मोहन केरू अवसरमल, त्यानंतर जिनी रॅबिन सॅम्युअल माजी नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रशांत शेठ यशवंत कोठावले नगरसेवक शेतकरी कामगार पक्ष, राजाभाऊ धारू डुमणे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, लीलाबाई राजू डुमणे माजी नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अनिल मिंडे खोपोली शहर कार्याध्यक्ष मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यानंतर प्रभाकर शेळके माजी सरपंच किरवली ग्रामपंचायत यांचा आज पक्षप्रवेश सोहळा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होतोय। त्यांचं मनपूर्वक शिवसेना पक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे। खऱ्या अर्थाने खोपोली शहरातील म्हणा किरवली विभागातील म्हणा खऱ्या अर्थाने ही राजकीय क्षेत्रातील खूप मोठी मंडळी आहे आणि या राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक या सगळ्यांचा आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश होतो। त्यांचं सगळ्यांचंच मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक शिवसेना पक्षामध्ये स्वागत आहे। तत्पूर्वी शीतलताई गायकवाड खोपोली शहरातील एक
मान उंचावणारी व्यक्ती भारतभूषण शीतलताई गायकवाड यांनी कराटे क्षेत्रामध्ये जवळपास 150 मेडल कमावले। ही खऱ्या अर्थाने खोपोलीकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। त्यांचा आज सत्कार आदरणीय मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल देऊन होत आहे। मी शीतलताई गायकवाड यांना विनंती करतो की आपण सत्कारासाठी व्यासपीठावर यायचंय। त्यानंतर कर्जतकरांच्या गोष्टीसाठी नवे तर रायगडसाठी एक उंचावणारी मान सुद्धा संतोष दगडे यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलंय। ही खऱ्या अर्थाने कर्जतकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। मी संतोष दगडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपला सत्कार केला जातोय। प्रतीक दगडे यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा प्रतीक मोहिते सर्वात कमी उंचीचा बॉडी बिल्डर म्हणून ज्यांची नोंद झाली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी जो लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सोहळ्याला उपस्थित असणारे आपल्या साऱ्यांना मार्गदर्शन करणारे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो। त्यानंतर मावळ मतदारसंघाचे संसद रत्न पुरस्काराने 5 वेळा सन्मानित केलेले आमचे मावळचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्रीरंगप्पा बारणे साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करतो। रायगडची तोप म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो ते आमचे विधानसभेतील सदस्य आणि माझे राजकीय खऱ्या अर्थाने गुरु म्हणून आम्हाला सहकार्य करणारे, सल्ला देणारे आदरणीय भरत शेठ गोगावले यांचं या ठिकाणी स्वागत करतो। माझा सहकारी अलिबागचे आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दलवी यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मुंबईचे आपले आमदार सन्माननीय सदाभाऊ सरवणकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो। महाडचा आमचा युवा सेनेचा युवा अधिकारी विकास गोगावले, त्यानंतर आमचे शिवसेनेचे सर्वच व्यासपीठावर उपस्थित असणारे पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाला या मतदारसंघातून ते पंढरपूर आळंदीपर्यंत सांप्रदायिक वारसा देणारे आमचे गुरुवर्य राणे महाराज असतील, गुरुवर्य रामदास महाराज, गुरुवर्य जाधव महाराज, गुरुवर्य लांबे महाराज, गुरुवर्य मांडे महाराज, गुरुवर्य देशमुख महाराज, गुरुवर्य वारकरी संप्रदायाचे सर्व संत सज्जन मंडळी, आरपीआयचे माझे दोन्ही सहकारी या ठिकाणी राहुलजी डाळिंबकर आणि त्यानंतर आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष असणारा माझा सहकारी मित्र नरेंद्रजी गायकवाड आणि बीजेपीचे सगळे माझे सहकारी आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझे सर्व शिवसैनिक, सर्व श्री सदस्य आणि तमाम वारकरी संप्रदायांना मी मनापासून या ठिकाणी मानाचा जय महाराष्ट्र या ठिकाणी घालतो। खरं तर आपण हा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पाहत आलेला आहात
की कर्जतचं असणारं ते प्रवेशद्वार, या ऐतिहासिक प्रवेशद्वाराला आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला। त्यानंतर आपण पाहिलं की त्या ठिकाणी आपण कर्जतमध्ये प्रति पंढरपूर आणि आळंदी हे दोन्ही तीर्थक्षेत्र आपण त्या ठिकाणी एकत्रपणे संगम करण्याचा प्रयत्न केला। चंद्रभागा आणि इंद्रायणी यांचा संगम त्या ठिकाणी उल्हास नदीच्या काठावर महाराष्ट्रातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती 52 फूट आपण त्या ठिकाणी उभारली। त्या विठ्ठलाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी पाहिला। त्यानंतर रायगड ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आपण त्या ठिकाणी साकारलेली आहे। त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज यांचं स्मारक, असं भव्य दिव्य स्मारक आपण त्या ठिकाणी पाहिले। त्याचं सुद्धा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते झालेला आहे। या ठिकाणी आपण पाहिलं की या कर्जत तालुक्यामध्ये असणारी सर्व प्रशासकीय इमारती ज्या आहेत त्या एकाच छताखाली या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि भव्य दिव्य असं प्रशासकीय भवन या ठिकाणी उभारलेलं आहे। त्याचा सुद्धा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। गजानन बुवा भजनभूषण सम्राट यांच्या सुद्धा वास्तूचा आपण त्या ठिकाणी भूमिपूजन समारंभ आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेला आहे। आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। सर्व वारकरी संप्रदाय असेल, श्री सदस्य असतील आणि माझा खऱ्या अर्थाने उपस्थित असणारा शिवसेनेचा कडवट शिवसैनिक आणि युवासेनेचे माझे सगळे शिलेदार आपण मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आपण ते प्रवेशद्वार त्या ठिकाणी पाहिलं। महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी जे योगदान खऱ्या अर्थाने दिलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने हा समाज व्यसनमुक्त व्हावं, हा समाज एकसंघ व्हावं आणि खऱ्या अर्थाने या समाजाची प्रगती व्हावी आणि म्हणून आपल्या दिनक्रमामध्ये नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजेत आणि हीच खऱ्या अर्थाने त्या प्रवेशद्वाराला खऱ्या अर्थाने ते स्मारक जे उभं राहिलेलं आहे त्या स्मारकाच्या रूपाने त्यांचे विचार आपल्यामध्ये रुजले गेले आहेत। साहेब हे जे काही ऐतिहासिक लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेले आहेत, हे उद्घाटने आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलेली आहेत। मी या ठिकाणी साहेब ही उद्घाटने म्हणणार नाही, तर खऱ्या अर्थाने साहेब हा विचारांचा वारसा आहे आणि हा वारसा आम्हाला पुढच्या पिढीपर्यंत साहेब आम्हाला या ठिकाणी भविष्याच्या असणाऱ्या आमच्या युवा पिढीला आम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे आणि म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही संस्कृती चालवणारी भूमी आहे आणि या भूमीतून खऱ्या अर्थाने हे विचार आपल्याला साता समुद्रा पलीकडे घेऊन जायचे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहिलं की वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उतरलेला आहे आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती आपण या ठिकाणी साकारलेली आहे आणि या विठ्ठलाच्या मूर्तीमधूनच आपण खऱ्या अर्थाने प्रति पंढरपूर प्रति आळंदी हे माझ्या वारकरी बांधवांनी या सगळ्या संतांनी दिलेलं जे योगदान आहे हे योगदान आपल्याला कदापि या ठिकाणी विसरता येणार नाही आणि म्हणून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण सारेजण या ऐतिहासिक वास्तूचं लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं योगदान हे तुम्हाला साऱ्यांनाच कदापि विसरता येणार नाही आणि म्हणून रामदास स्वामींनी दासबोधामध्ये असं म्हटलेलं आहे, या भूमंडलाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म हिंदू धर्म राहिला काही तुम्हा कारणे। या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म जर राहिला असेल तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शिल्लक राहिलेला आहे आणि या शिवाजी महाराजांचे मावले म्हणून आम्ही सारेजण या ठिकाणी उभे आहोत
आणि म्हणून आपण हे सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। आज मला या ठिकाणी ही उपस्थिती पाहून आपण त्या ठिकाणी पाहिलं तर सोहळा हा ऐतिहासिक आहे। साहेबांची पडलेला शाबासकीची थाप हीच माझी खऱ्या अर्थाने 4 वर्षामध्ये जी विकास कामे या मतदारसंघामध्ये आम्ही केलेली आहेत त्याचं खऱ्या अर्थाने साहेबांनी दिलेली शाबासकी हेच आमचं खऱ्या अर्थाने पारितोषिक आहे। मित्रांनो, या 4 वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक कामे या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण या ठिकाणी केलेली आहेत। जवळजवळ साहेब 4 वर्षामध्ये 800 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण आणलेला आहे। आणि आज या ठिकाणी जे ऐतिहासिक लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे, जी भूमिपूजन या ठिकाणी झालेले आहेत, जवळजवळ बरेचसे 272 कोटी रुपयाचे निधी आपण या ठिकाणी आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी त्या झालेलं आहे। आणि म्हणून आज आपण या ठिकाणी सारेजण मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात। साहेब आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेले आहेत। मला बरंच काही बोलायचं आहे, परंतु साहेबांना दिल्लीवरून फोन चालू आहे आणि त्यांना मुंबई येथे अर्जंट त्या ठिकाणी जायचं आहे। परंतु साहेब, या मतदारसंघाची परिस्थिती आपल्या समोर मांडतोय। या मतदारसंघाने आतापर्यंत खूप सोसलेला आहे। हा मतदारसंघ वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे। आपण दिलेला वेळोवेळी आशीर्वाद, आपण दिलेलं सहकार्य या माध्यमातून सातत्याने मी आपल्याबरोबर ठामपणे उभा आहे। मी या ठिकाणी साहेब 5 मिनिटं थोडी आपली जास्त घेतोय, परंतु मला क्षमा असावी। मी या ठिकाणी मित्रांनो आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगेल की एक किस्सा साहेबांबद्दल मी या ठिकाणी नक्कीच आपल्याला 2 मिनिटं सांगणार आहे। साहेब, 20 जूनचा तो दिवस होता। त्या दिवशी आम्ही विधान भवनमध्ये विधान परिषदेचं मतदान केलं आणि विधान भवनच्या बाहेर उभे राहिलो। साहेब माझ्या समोर उभे होते। साहेबांनी मला सांगितलं आम्हाला की चला आपल्याला जायचंय। कुठे जायचंय हे माहीत नव्हतं, परंतु साहेबांचा आदेश हा शेवटचा आदेश होता आणि आम्ही तात्काळ रायगडचे 3ही आमदार गाडीमध्ये बसून निघालो। बघता बघता आम्ही सुरतला पोहोचलो। सुरतला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी 5 आमदार आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो। साहेब आमच्या समोर अगोदर पोहोचलेले होते, साहेब तिथे उपस्थित होते। साहेबांचा तो चेहरा पाहिला, साहेब थोडेसे नाराज दिसले, दुःखी दिसले। एवढं मोठं शिवधनुष्य पेळायचं होतं मित्रांनो, दुःख तर साहजिक असणारच। वंदनीय बाळासाहेबांच्या चरणी कायमस्वरूपी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं हा नेतृत्व त्यावेळेस ते दुःखी पाहिलं आणि माझ्यातला कडवट शिवसैनिक जागा झाला। मी साहेबांच्या समोर आलो। साहेबांना म्हटलं, साहेब तुम्ही दुःखी दिसताय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही कायमस्वरूपी तुमच्याबरोबर ठामपणे उभे आहेत। आमचे परतीचे दोर कापले गेलेले आहेत, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्याबरोबर ठामपणे उभे राहू हा शब्द साहेबांना त्या ठिकाणी दिला। साहेबांनी मनापासून चेहऱ्यावर हास्य केलं आणि मला बोलले, महेंद्र धन्यवाद। त्यावेळेस साहेबांची ती केविलवाणी परिस्थिती पाहिली। परंतु मित्रांनो, सुरत असेल, गुवाहाटी असेल, गोवा असेल, गोव्यापर्यंत पोहोचलो। सर्व राजकीय परिस्थिती व्यवस्थित करून साहेब रात्री गोव्याला पोहोचले। कानामध्ये जाऊन सांगत होतो, साहेब काही झालं तरी चालेल, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हीच झाले पाहिजे। साहेब बोलले, नाही रे, परिस्थिती बघून आपण निर्णय घेऊ। मी बोललो, साहेब काहीही करा। सकाळी साहेब निघाले तरी बाल हट्ट करून त्यांच्या मागे लागलो होतो, साहेब काहीही करा। साहेब बोलले, पाहतो मी मुंबईला गेल्यानंतर। आम्ही सगळे गोव्याला स्तब्ध झालेलो होतो, शांत बसलेलो होतो। अचानकपणे आम्ही टीव्हीवर पाहिलं की आमचं नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याची शपथ घेत होते। हे पाहून आम्ही सारेजण त्या ठिकाणी अचंबित झालो आणि त्याच वेळेस वंदनीय बाळासाहेबांचे शब्द मला आठवले। साहेब आजही आपण पाहताय की माझ्या ऑफिसमध्ये ते शब्द लिहिलेले आहेत की जीवनामध्ये एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे कधीही इतिहास रचू शकत नाही। आणि साहेबांनी ते सत्यात उतरवलेलं मी पाहिलं आणि खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेबांचं रूप मी माझ्या साहेबांमध्ये पाहिलं मित्रांनो। आणि म्हणून आम्हाला तो जल्लोष त्या ठिकाणी अतिशय उत्साहित झालो आणि त्या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा केला।
परंतु साहेब विरोधकांनी टेबलावर नाचलो म्हणून आमच्यावर टीका केली. आपण आम्हाला आशीर्वाद दिलेला होता, आम्ही त्या टीकेला भीक घालत नाही, परंतु खऱ्या अर्थाने आपला आशीर्वाद त्यावेळेस आमच्या बरोबर होता. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला एक सामान्य शिवसैनिक, एक सच्चा शिवसैनिक, एक कडवट शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला होता, म्हणून मी टेबलावर जाऊन त्या ठिकाणी जल्लोष केला होता. आणि या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. हे साहेब तुमच्या समोर मला सांगायचं होतं. याच दिवसाची मी वाट पाहत होतो की अतिशय आम्ही ते सहन करत होतो, आम्हाला ते सहन होत नव्हतं. अतिशय आम्हाला त्या गोष्टीचा त्रास त्या ठिकाणी होत होता. परंतु साहेब आम्ही संस्कृतीचं जतन करणारे कार्यकर्ते आहोत. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. परंतु आमच्यावर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी टीका टिप्पणी झाली, परंतु त्या गोष्टीला आम्ही भीक घालत नाही. कारण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जे लागणारं नेतृत्व होतं ते आम्हाला मिळालं होतं. मी एक सामान्य शिवसैनिक आहे, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील खासदार आमदार कोणी नाही साहेब. राजकीय काही पार्श्वभूमी नसताना साहेब या मतदारसंघाच्या जनतेने मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलेला होता. आज खऱ्या अर्थाने ते पारणे साहेब आज माझ्या डोळ्यासकट माझ्या वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे आई वडील साहेब मालकरी आहेत. त्या सगळ्यांच्या साक्षीने राणे महाराजांचा आशीर्वाद घेतला साहेब. 2019ला मी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो. या वारकरी संप्रदायाच्या उपस्थित असणाऱ्या रामदास महाराज असतील, जाधव महाराज असतील, या सगळ्यांचा आशीर्वाद घेतला साहेब. आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरून आमदार महेंद्र थोरवेला आमदार करण्यासाठी रस्त्यावर उतरला. आज प्रति पंढरपूर आळंदी या ठिकाणी साकारली गेली. यापेक्षा भाग्य कायम साहेब आमचं. हीच आमची खऱ्या अर्थाने पुण्याई आहे. तुम्ही दिलेला आशीर्वाद, तुमचा असणारा सहकार्य आम्ही आयुष्यभर विसरणार नाही साहेब. आणि म्हणून साहेब जाता जाता आपल्याला जायचंय. आम्हाला बरंच काही या ठिकाणी बोलायचं होतं, परंतु नेक्स्ट टाइम नक्कीच आपल्याकडून जास्त वेळ साहेब आम्ही घेऊ. परंतु आम्हाला जाता जाता नक्कीच साहेब या ठिकाणी मी सांगेल की जी या मतदारसंघामध्ये आता 800 कोटी रुपयाचा निधी तर आपण दिलेला आहे. आम्ही आता काय मागणार आपल्याकडे. परंतु साहेब जे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपल्याला सांगतो साहेब. या कर्जत खलापूर असेल आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून साहेब पेन अर्बन बँकेचा फार मोठा प्रश्न साहेब आहे. आणि साहेब आपण मंत्रालयामध्ये पेन अर्बन बँकेची आपण बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आपण सूचना सुद्धा केलेल्या आहेत. परंतु साहेब सरकार म्हणून आतापर्यंत आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत. इथे बसलेल्या सगळ्यांच्या भावनांचा तो प्रश्न आहे साहेब. पेन अर्बन बँकेचा ईडीचा हस्तक्षेप बाजूला करा आणि ज्या संचालक मंडळाच्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या प्रॉपर्टीचा शासनाने लिलाव करावा. काही प्रॉपर्टी सिडको असेल त्या सिडकोच्या ताब्यात द्याव्या आणि हे पैसे उभे करून माझ्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या पेन अर्बन बँकेच्या खातेदारांच्या खात्यामध्ये पैसे आपण द्यावेत. शासनाने याची भूमिका आपण साहेब त्या ठिकाणी घ्यावी. आणि साहेब खऱ्या अर्थाने कर्जत शहरामध्ये आपण या ठिकाणी आलेले आहेत. 1995ला युती सरकार साहेब या ठिकाणी आलं त्यावेळेस साहेब ही वॉटर स्कीम आम्ही या ठिकाणी उभारलेली आहे. आज वाढतं शहरीकरण लक्षात घेता साहेब या ठिकाणी कर्जतच्या वॉटर स्कीमला साहेब टेक्निकल सँक्शन या ठिकाणी मिळालेलं आहे. 54 कोटीची साहेब ही वॉटर स्कीम आहे. या वॉटर स्कीमला आपण राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी द्यावी. अशा पद्धतीने साहेब या ठिकाणी भुयारी मार्ग आहे तो पलीकडे रेल्वेच्या निघतो साहेब. या भुयारी मार्गाला आपण प्रशासकीय मंजुरी साहेब त्या ठिकाणी दिलेली आहे. या भुयारी मार्गाला कैलासवासी अनंत काका जोशींचं नाव आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी साहेब आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन साहेब आतापर्यंत जी ऐतिहासिक कामे या ठिकाणी झालेली आहेत. आमची साऱ्यांची आंबेडकर चळवळीच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची सगळ्यांचीच आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. 5 कोटी रुपयाचा निधी आम्हाला तुम्ही आंबेडकर भवनसाठी साहेब त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या. भव्य दिव्य स्मारक आम्ही आंबेडकर भवन या ठिकाणी साहेब आम्ही साकारणार आहोत जेणेकरून ती सुद्धा वास्तू या कर्जतकरांना संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण रायगड जिल्ह्याला एक ऐतिहासिक वास्तूच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी साहेब पाहता येईल. अशाच पद्धतीने साहेब या मतदारसंघामध्ये कोयना बांधवांचे जवळजवळ 22 गावे साहेब या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये साहेब जवळजवळ 35 गावे या ठिकाणी कोयना समाजाची साहेब त्या ठिकाणी आहेत. आणि माझ्या मतदारसंघामध्ये 22 गाव आहेत. कोयनेचे प्रश्न साहेब आतापर्यंत सुटलेले नाहीत. आपण सुद्धा कोयना प्रकल्पग्रस्त साहेब त्या ठिकाणी आहात. आपण साताऱ्याचे साहेब त्या ठिकाणचे त्या मातीतले त्या भूमीतले आपण त्या ठिकाणी आहेत. सगळे आपले त्या ठिकाणचे बांधव या ठिकाणी वास्तव्यास आलेले आहेत. त्यांचे सुद्धा साहेब जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण लवकरात लवकर या ठिकाणी मार्गी लावावे. साहेब खऱ्या अर्थाने हे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपल्या माध्यमातून सुटलेच मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. मित्रांनो आजपर्यंत या मतदारसंघासाठी 800 कोटी रुपयाचा निधी आणत असताना ज्या वेळेस साहेबासमोर गेलो कधीही साहेबांनी माझ्याकडे पाहिलं नाही. पहिलं
माझ्या पत्रावर सही करण्याचं काम साहेब करत असतात. कधी मला कोणत्या गोष्टीची कमतरता आतापर्यंत माझ्या साहेबांनी या ठिकाणी करून दिलेलं नाही. आणि म्हणून असं नेतृत्व लाभणं हे सुद्धा आम्हा सगळ्यांचं भाग्य आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल सगळ्या माझ्या उपस्थित सगळ्या शिवसैनिकांना आणि सगळ्या कर्जतच्या जनतेला सांगेल का फक्त कुटुंब प्रमुख बोलून होत नाही. घरात बसून कुटुंब प्रमुख होत नसतो मित्रांनो, परंतु खऱ्या अर्थाने हे नेतृत्व 1.25 वर्षामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन जनतेची नाल असणारं नेतृत्व आणि जनतेची जाण असणारं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.25 वर्षामध्ये फिरत आहे. आणि म्हणून या 2.5 वर्षामध्ये मागे पडलेला महाराष्ट्र साहेबांनी 1.25 वर्षामध्ये या देशामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आणण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी कर्जतच्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांसमोर सांगेल, माझा मतदारसंघ सुद्धा जसा जे या महाराष्ट्रातील असणारे 288 मतदारसंघापैकी जे ठराविक मतदारसंघ आघाडीवर आहेत त्यामध्ये कर्जत मतदारसंघ सुद्धा नंबर 1ला राहायला पाहिजे साहेब. त्यासाठी आम्ही सारे जण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. परंतु खऱ्या अर्थाने घोषवाक्य या ठिकाणी साहेब बोलून जात आहे. मी या ठिकाणी सांगेल की मी नेहमी एक स्वप्न पाहिलेलं आहे. यावेळेस या मतदारसंघाचा आमदार झालो त्यावेळेस एक स्वप्न पाहिलेलं आहे की ज्या दिवशी मी आमदार झालोय त्या दिवशी कर्जतचं नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही. स्वप्न मी त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. आणि आज खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी साऱ्या कर्जतकरांना सांगेल की घोषवाक्य आपण या ठिकाणी बोलायचं आहे. आणि ते घोषवाक्य असं आहे, करूया नंदनवन कर्जत खालापूर नंबर 1. ही घोषवाक्य देऊन आपण खऱ्या अर्थाने कर्जतच्या विकासाला भविष्यामध्ये सुद्धा चालना देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी कर्जतला साहेब अजून एक आमची महत्वाची मागणी आहे की 100 बेडचं साहेब हॉस्पिटल या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला साहेब उभारून द्या. आज ज्या माझ्या नगराच्या अध्यक्षा सुमनते अवसरमल आणि बेबीसेट सॅम्युअल आणि आमचे अवसरमल साहेब आणि आमचे प्रशांतजी कोठावले असतील, आमचा मंगेश कालोखे असेल, त्यानंतर आमच्या जिनिताई सॅम्युअल असतील, राजीव डोमणे असेल, प्रभाकर शेळके, या साऱ्यांनी शिवसेनेमध्ये या सगळ्या नगरसेवक नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये जाहीर या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि साहेब जाता जाता एवढंच सांगेल, 2 मिनिटं फक्त साहेब. साहेब हे कर्जतचं जे पोलीस ग्राउंड आहे आपल्याला दिसतं ना, हे साहेब कर्जतचं ऐतिहासिक पोलीस ग्राउंड आहे साहेब. या पोलीस ग्राउंडवर अनेक ऐतिहासिक सभा आतापर्यंत साहेब या ठिकाणी झालेल्या आहेत. अनेक सभा या ठिकाणी साहेब झालेल्या आहेत. काही सभांना अभूतपूर्व सभा म्हणून संबोधलं गेलेलं आहे. परंतु मी साहेब या ठिकाणी सांगेल, अभूतपूर्व शब्द सुद्धा कमी आहे. याची उपस्थित असणारी ही सभा जी आहे ही या पोलीस ग्राउंडवरची सभा, ही ऐतिहासिक सभा, न भूतो न भविष्यती अशी सभा साहेब या ठिकाणी झालेली आहे. आणि ही खऱ्या अर्थाने शिवसेनेचा वारसा जपण्याचं काम, ह्या शिवसेनेच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम आम्ही सारेजण एकत्रपणे करू. आणि शिंदे साहेबांचं हात बलकट करण्याचं काम आम्ही एकत्रपणे येऊन करू. आणि आज सगळ्यांना मनापासून उपस्थित असणाऱ्या साऱ्यांना मनापासून या ठिकाणी जय महाराष्ट्र करतो. उपस्थित माझ्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी जय महाराष्ट्र करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. त्यानंतर एक सत्कार राहिलेला आहे, ते संतोष दगडे, माउंट एव्हरेस्ट शिखर सर ज्यांनी केलं, कर्जतची शान वाढवली, रायगड जिल्ह्यातील प्रथमच व्यक्ती जिने आपल्या महाराष्ट्रभर नवे देशामध्ये आपल्या कर्जतकरांची मान उंचावली, नाव कमावलं, ते संतोष दगडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतोय. त्यानंतर मी लक्ष्मण महाराज येरम आणि कैलास महाराज भोईर यांना विनंती करतो की आपण निधीचं चेक आपल्या हस्ते, कैलास महाराज भोईर आणि लक्ष्मण महाराज येरम रायगड प्रशासनाकडून आपल्याला एक राज्याभिषेक स्वरूपामध्ये भेट दिली जाते. रायगड जिल्हा प्रशासनाकडून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून एक भेट स्वरूपामध्ये राज्याभिषेक दिला जातोय. मी विनंती करतो की ती फ्रेम आपण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सुपूर्द करावी. त्यानंतर या मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार, संसदरत्न पुरस्काराचे विजेते सन्माननीय श्रीरंग आप्पा बारणे यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत. मी लक्ष्मण महाराज येरम यांना विनंती करतो की त्यांना सुद्धा आपण
ही जी शिवराज्याभिषेकाची जी काही फ्रेम आपण मुख्यमंत्री साहेबांना दिली जाते ती चित्रकार सुरेश माने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करून आमदार महेंद्र थोरवे यांच्या या मतदारसंघामध्ये विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री, शिवसेनाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित आमदार भरत शेठ गोगावले, आमदार महेंद्र शेठ थोरवे, आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार सदा सरवणकर, हरिभक्तपरायण राणे महाराज, हरिभक्तपरायण रामदास महाराज पाटील, हरिभक्तपरायण जाधव महाराज, हरिभक्तपरायण देशमुख महाराज, उपस्थित सर्वच संप्रदाय क्षेत्रातील मान्यवर, शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर, संपर्क प्रमुख विजयभाऊ पाटील, सर्व तालुका प्रमुख, महिला आघाडीच्या प्रमुख, युवा सेनेचे प्रमुख, आरपीआयचे जिल्हा प्रमुख नरेंद्र गायकवाड, राहुल डाळिंबकर, उपस्थित सर्व या कर्जत खालापूर तालुक्यातील आलेले सर्व शिवसैनिक, या कर्जत नगरीतील सर्व नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्र, महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक सभा आज या कर्जतमध्ये होते। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर एक भरीव निधी कर्जत खालापूर तालुक्याच्या विकासासाठी आला आणि त्याचा सुतोवाच आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आपल्या भाषणामध्ये केलेले। नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार याचं लोकार्पण झालं, छत्रपती धर्मवीर संभाजी राजा यांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं आणि हे होत असताना अनेक विकास कामांच्या बाबतीमध्ये माननीय महेंद्र शेठ थोरवे यांनी या ठिकाणी आपलं वक्तव्य केलेलं आहे। खरं तर या संपूर्ण रायगडचा कायापालट करणारे हे तिन्ही आमदार या व्यासपीठावर आहेत। सर्वाधिक राज्य सरकारचा निधी महेंद्र शेठ थोरवे, महेंद्र शेठ दळवी, भरत शेठ गोगावले यांनी रायगडमध्ये आणलेला आहे आणि या कोकणच्या पट्ट्याचा विकास करण्याचा घाट या तिन्ही आमदारांनी घातलेला आहे आणि म्हणून कदाचित दुसऱ्या पक्षाचे आमदार असतील, दुसऱ्या पक्षाचे नेते असतील, ते मनामध्ये काही एखादी बाब ठेवून द्वेषापुटी कुठं बोलत असेल आणि म्हणून महेंद्र शेठला सांगतो, कुणी काय बोलत असेल, कुणी काय म्हणत असेल, या जनतेला फक्त विकास पाहिजे, या जनतेला फक्त आपल्या परिसराच्या विकासामध्ये रस आहे आणि म्हणून कोण बोलतंय, कोण काय करतंय याकडे दुर्लक्ष करून या परिसरामध्ये विकासात्मक कामं करण्याचा जो ध्यास आपण घेतलेला आहे त्याला माननीय मुख्यमंत्र्यांचा आपल्याला पाठिंबा आहे आणि या माध्यमातून आपल्याला एक चांगलं काम या परिसरात आपल्याला करायचंय। मी खास करून आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगेल की कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी प्रामुख्याने भाग आहे। केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनच्या अंतर्गत आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे निधी मिळालेला आहे, पण बराचसा निधी तो खर्ची येत नाही। मी तुंगीला खास करून ज्या ठिकाणी 70 वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर रस्ता आणि लाईट पोचली नव्हती त्या ठिकाणी लाईट पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आदिवासी भागामध्ये जिथं लोकवस्ती कमी आहे त्या ठिकाणी फॉरेस्टच्या काही जागा आहेत त्यामध्ये लाईट नेण्यासाठी
त्या ठिकाणी वन खात्याची परवानगी आवश्यक आहे. आपल्या नेतृत्वाखाली एक राज्य सरकारची बैठक घेऊन त्या भागातील गरीब माणसाला, आदिवासी माणसाला न्याय देण्याची भूमिका देखील करावी. त्याचबरोबर उल्हास नदीचा DPR हा कल्याणच्या पुढं मंजूर झालेला आहे. उल्हास नदीचा उगम हा कर्जत तालुक्यापासून होतोय. त्या उल्हास नदीला कर्जत तालुक्यापासून DPR मंजूर करून त्याला केंद्र सरकारची जर मंजुरी मिळाली तर ही नदी पूर्णपणे स्वच्छ होईल. कालच सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या मतदारसंघामध्ये जाहीर सभेमध्ये सुतोवाच केलेले, खास करून वारकरी संप्रदाय मोठा या ठिकाणी जो आळंदीला पायी जातो, जो आळंदीला वारीच्या माध्यमातून जातो आणि इंद्रायणी नदीचं पावित्र्य राखण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून कोण करत असेल तर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी DPR केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. उगमापासून मावळ तालुक्यामध्ये इंद्रायणी नदीचा उगम होतो. त्या उगमापासून देहू, श्री क्षेत्र देहू, आळंदीपर्यंत संपूर्ण नदी स्वच्छ करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून संप्रदाय क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना सांगतो, अनेक वेळा आपण मान्य राज्यकर्ते म्हणून त्यांना आपण सांगतो, पण इथून अगोदरच्या कुठल्याही राज्यकर्त्यांनी तो ध्यास घेतला नव्हता, तो प्रयत्न केला नव्हता. मान्य मंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उद्योग मंत्री सन्माननीय आपले रायगडचे सुपुत्र यांनी देखील खूप प्रयत्न करून त्यामध्ये सहभाग दाखवलेला आहे. आणि म्हणून इंडस्ट्रीच्या संपूर्ण भागामध्ये उद्योग विभागाच्या MIDCच्या माध्यमातून ते पूर्णपणे STP करण्याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना नेरळ कर्जतच्या रेल्वे स्टेशन पासून भिसेगावला जोडणाऱ्या रस्त्याला MMRDच्या माध्यमातून निधी द्यायचं कालच साहेब आपण मान्य केलेलं आहे. त्याचा उल्लेख देखील आता महेंद्र शेट्टी केलेला आहे. आपण जर ते काम केलं तर या कर्जत पासून भिसेगावला जोडणारा एक नवीन मार्ग होईल. ते काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्याला चालना देण्याचं काम आपण करावं एवढी मागणी या ठिकाणी करतो. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार या सर्व संपूर्ण राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम आदरणीय शिंदे साहेब करतात. तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सगळेजण या परिसरातले शिवसैनिक, या परिसरातले सगळे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सातत्यानं आम्ही तुमच्या खांद्याला खांद्याला लावून काम करतोय. येणाऱ्या सगळ्या कालावधीमध्ये कोणतेही निवडणूक असू किंवा निवडणूक नसू, या परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही सातत्यानं झगडत राहू, प्रयत्न करत राहू. येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये शेतकरी, दीन दलित, दुबळा माणसाला न्याय देण्याची भूमिका घेतात. एक चिंचवडला होते, एक महिला भगिनी की जिचं घर गहाण ठेवलेलं होतं आणि तिला राहायला घर नव्हतं, पैसे नव्हते आणि गहाण ठेवलेलं घर तिला मिळत नव्हतं. त्या महिला भगिनीला तात्काळ त्या ठिकाणी मागणी केल्यानंतर 3 लाख रुपये देऊन तिला तिचं हक्काचं घर तिच्या नावावर करण्याचं काम कालच्या काल करण्यात आलेले. आणि म्हणून सर्वसामान्य गरीब माणसाचा हा एक मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. म्हणून मुख्यमंत्री महोदय, आपण या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून या कर्जतमध्ये आला. या कर्जत खालापूरच्या विकासामध्ये आमदार महेंद्र शेठ सोरवे यांचा सिंहाचा वाटा आहे. या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कामं, गेल्या अनेक वर्षापासून शासकीय न झालेली कामं, अनेक योजना मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मान्य भरत शेठ गोगावले सांगत होते की आपण बोलत असताना तुम्ही दोघं एकत्र, आम्ही दोघं एकत्रच आहे, त्याबद्दल कुणी बोलण्याचं काही कारण नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील येणारी लोकसभा असू, विधानसभा असू, या मतदारसंघावरती शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भगवा ध्वज नक्कीच फडकत राहील. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, सायलीताई भोसले यांनी आज कर्जतमध्ये लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री इथे उपस्थित आहे आणि त्यानिमित्त मी त्यांच्यावरती रचलेले काव्य सादर करते. श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, प्रवास सातारा ते मंत्रालय. सुपुत्र सातारा जिल्ह्याचे जन्मजावळी तालुक्यातला, ठाव घेतलाय साहेब तुम्ही जनतेच्या मनामनातला. दरेगावचा वाघ आहात, एक साधारण तो कुटुंब, आज मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एक स्वाभिमानाचं प्रतिबिंब. प्रत्येकांच्या हृदयात जागे केले विचारांचे वलय. श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, प्रवास सातारा ते मंत्रालय. पोटात
देशासाठी गाठली होती आपली राजधानी मुंबई, सगळ्यांना सामावून घेणारी कष्टकऱ्यांची ही आई. सुरुवात तुमची झाली एक शिवसैनिक म्हणून, सेवा भक्ती केली स्वर्गीय बाळासाहेबांची मनातून. याचं फळ देवाने दिलंय, आज जनतेनं मुख्यमंत्री केलंय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, प्रवास सातारा ते मंत्रालय. कार्यकर्ता म्हणून तुम्ही दिघे साहेबांना लाभले होते, कैलासवासी आनंद दिघे म्हणजे धर्मवीर शोभले होते. नजर त्यांची तीक्ष्ण अभ्यासू तुमच्यावर पडल्यावर वाटलं होतं सार्थक होईल हे नेतृत्व घडल्यावर. आज भाग्यवान मी झाली भेट, तुमची मनात होती इच्छा, तुमच्या या पुढील प्रवासाला काव्यमय शुभेच्छा. हिंदुत्वाची धगधगती आग अशीच जळत राहू द्या, हिंदुत्वाची धगधगती आग अशीच जळत राहू द्या. प्रत्येक हिंदूचं स्वप्न अवश्य साकार होऊ द्या. एक गतिमान नेतृत्व सातारच्या मातीनं दिलंय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, प्रवास सातारा ते मंत्रालय. श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, प्रवास सातारा ते मंत्रालय. धन्यवाद. धन्यवाद ताई. कृपया विनंती आहे, यानंतर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त. शिंदे साहेब आगे बढ़ो, शिंदे साहेब आगे बढ़ो. धन्यवाद. छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी. आणि कर्जत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित खासदार श्रीरंगाप्पा बारणे, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रजी थोरवे, माझे विधिमंडळातील सहकारी आमदार शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार सदा भाऊ सरवणकर, संपर्क प्रमुख विजय पाटील, संतोष भोईर, प्रमोद घोसाळकर, अरुण चाळके, विकास गोगावले. आता व्यासपीठ मोठा आहे त्यामुळे मी सर्वांची नावं घेत नाही, माफ करा. आणि हरिभक्त परायण राणे महाराज, देशमुख महाराज, रामदास पाटील महाराज, मांडे महाराज आणि इतर सर्व मान्यवर आणि व्यासपीठ मोठंच आहे, भरगच्च आहे, परंतु समोर जनसागर देखील महासागरा एवढा मोठा आहे. खरं म्हणजे आज जिथून सुरुवात झाली तिथून पाहिलं सर्व लोक, वारकरी, धारकरी, सर्व माता भगिनी विचारलं, अरे बाबा माणसं सगळी इकडे, मग सभेला काय? बोले सभा गच्च फुल भरलेली आहे आणि अधिकचे माणसं आपल्या बरोबर चालतायत. आणि हा जो महापूर जो आहे, हा महापूर
पाहिल्यानंतर मला वाटतं या महापुरात सर्व विरोधक वाहून जातील अशा प्रकारचा आज ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी होतोय. महेंद्र थोरवे यांनी अत्यंत कमी वेळात कामांचा एवढा डोंगर उभा केलाय. मला माहित नव्हतं 800 कोटी रुपये त्याने त्याच्या तोंडून सांगितलं. कारण त्यांनी हेही सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांच्या समोर गेल्यानंतर मला कधी विचारत नाहीत, सही करतात. अशा सह्या त्याने अनेक घेतल्या म्हणून 800 कोटी रुपये इकडे घेऊन आलाय. तो निधी कसा आणायचा हे महेंद्र थोरवे यांना माहित आहे. तसं इथं भरत शेठना पण चांगलं माहित आहे आणि महेंद्र दळवींना पण माहित आहे. खरं म्हणजे आज जो काही डोंगर कामाचा उभा राहिला, जो निधी आणि विकास कामांचा धडाका महेंद्र थोरवे यांनी लावल्यामुळेच आपण एवढ्या मोठ्या संख्येने त्याच्या कामाची पोच पावती आज आपण दिलेली आहे. आणि मैदान कुठेही कोपरा शिल्लक नाही, खचाखच भरलंय. मला वाटतं आतापर्यंतच्या या मैदानाचे सगळे रेकॉर्ड महेंद्र तुम्ही तोडलेले आहेत. आणि आजचा अनेक उद्घाटन लोकार्पण होत असतात, परंतु आजचा जो हा कार्यक्रम आहे तो आध्यात्मिक आणि ऐतिहासिक असा आहे. कारण सगळ्यात आधी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाच्या अतिशय भव्य अशा प्रवेशद्वाराचं लोकार्पण झालं. खरं म्हणजे नानासाहेबांनी तर स्वतःचं सगळं आयुष्यच सर्वसामान्यांसाठी लोकार्पण केलं होतं. सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजेत, त्याची दुःख दूर केली पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. अशा प्रकारचं जसं आपण सागरामध्ये एक दीपस्तंभासारखं एक नेतृत्व पाहतो, तसं त्यांनी या महाराष्ट्राला मार्गदर्शन केलं आणि घराघरामध्ये मनामनामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नावाचं भव्य दिव्य असं प्रवेशद्वार, त्यांच्या कार्याला साजेस भव्य दिव्य प्रवेशद्वार या ठिकाणी महेंद्र थोरवे यांनी केलं. त्याबद्दल मी महेंद्र थोरवे यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांचा वारसा पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी समर्थपणे पुढे नेत आहेत, सचिन दादा नेत आहेत. आणि अनेक श्री सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपण पाहिलं. आणि त्याचबरोबर खरं म्हणजे हे कर्जत तालुक्यासाठी हे मुख्य प्रवेशद्वार अतिशय सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारं ठरेल अशा प्रकारची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आज मी आपल्या समोर मुख्यमंत्री म्हणून उभा आहे. भरत शेठना, महेंद्र दळवीना सगळ्यांना माहित आहे, आयुष्यामध्ये जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा कोणीतरी पाठीराखा असावा लागतो. तसं धर्मवीर आनंद दिघे साहेब, बाळासाहेब, तसेच आप्पासाहेब देखील. आणि म्हणून आज पुढे आल्यानंतर पांडुरंगाची 52 फुटाची मूर्ती
या ठिकाणी उभी राहिलेली आपण पाहिली. मला वाटतं राज्यामध्ये नाही, देशामध्ये नाही, जगभरामध्ये पांडुरंगाची एवढी मोठी मूर्ती महेंद्र थोरवेने इकडे उभी केलेली आहे. आणि पांडुरंग आपला विठोबा सांगतायत की मी इथं उभा आहे, तुमच्या सगळ्यांवर माझं लक्ष आहे, तुम्ही निर्धास्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा, अशा प्रकारची मुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर आहे. असंख्य वारकरी इकडे आहेत. अनेक वारकऱ्यांना महेंद्र थोरवे यांनी चेकचं योगदान दिलंय. खरं म्हणजे वारकरी संप्रदाय हा या राज्यामध्ये, देशभरामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करत असतो, समाज घडवण्याचं काम करत असतो, समाजाला सन्मार्गाकडे आणण्याचं काम करत असतो. आणि म्हणून आज पांडुरंगाची भव्य दिव्य अशी या ठिकाणी मूर्ती उभी राहिली आहे. तिथं प्रति आळंदी पंढरपूर असं नाव महेंद्र थोरवे यांनी दिलंय. नदीचा संगम दाखवलाय. प्रति आळंदी म्हणा, प्रति पंढरपूर काही म्हणा, पण साक्षात विठ्ठलाप्रती आपली भक्ती असेल तर कुठली शक्ती आपल्याला रोखू शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून विठ्ठलाच्या साम्राज्यात आपण सगळे सुरक्षित आहोत. हजारो वारकऱ्यांची उपस्थिती आणि अत्यंत भक्तिमय व जल्लोषपूर्ण वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. मी आज खऱ्या अर्थाने मला एक आनंद, एक समाधान, एक अभिमान वाटला की एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये या भागातली जनता, बांधव, भगिनी, माता, सगळे लहान मुलं, ज्येष्ठ सगळे चालत होते. मुंगीला शिरायलाही जागा नव्हती. अशा प्रकारचा भूतो न भविष्यतो असा कार्यक्रम, याची देई याची डोळा मला अनुभवायला मिळाला, याचं मला खरं म्हणजे समाधान आहे. आणि पुढे आल्यानंतर विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन पुढे आल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी दाखवली. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आज त्यांच्या काळात झालेले गडकोट किल्ले आपण पाहिले, कसे किल्ले बांधले असतील, कसं त्यावर पाणी, तिथे तोफा, एवढे मोठे मोठे किल्ले एवढ्या उंचावर, तेव्हाचं आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, त्यांची दूरदृष्टी, एक कुशल संघटक आणि कुशल प्रशासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आदर्श डोळ्यासमोर आपण ठेवून काम करतोय. प्रत्यक्षात शिवसृष्टी या ठिकाणी अनुभवायला मिळाली. आणि बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य असा पुतळा त्या ठिकाणी आपण पाहिला. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत शूर आणि पराक्रमी वीर होते. तिथं नतमस्तक होताना त्या काळामध्ये झालेले अत्याचार, काय त्यांची सहनशीलता, यातना, अत्याचार करूनही त्यांनी भगव्याची लाज राखली. शत्रूसमोर ते झुकले नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राखण्याचं काम त्यांनी केलं.
या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गडकोट किल्ल्यावर प्रेम करणारे, दुर्ग संवर्धन करणारे देखील हजारो शिलेदार शिवप्रेमी या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित राहताना आम्ही पाहिले. खरं म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं एक रूप आणि कार्य पाहिलं तर एक हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित झालेल्या तरुणांसाठी एक आश्वासक आणि प्रेरणादायी, ऊर्जादायी या ठिकाणी स्मारक ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. साक्षात विठ्ठल आणि या सर्व महाविभूतींचं दर्शन झाल्यानंतर एक क्षणभर मनामध्ये विचार येत होता, मी या राज्याचा मुख्यमंत्री झालोय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या इथं बसलेल्या सहकाऱ्यांच्या योगदानामुळे. माझ्या मनामध्ये त्यावेळेस विचार आला की मुख्यमंत्री म्हणून या राज्यासाठी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण या राज्यासाठी खर्च करायचा, या राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी, या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण समर्पित करायचा अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून आज मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करत राहणार. खरं म्हणजे तुमचे सगळ्यांचे मतदारांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत, कारण तुम्ही आमदार महेंद्र थोरवे यांना विजयी केलं नसतं तर एक उत्तम सहकारी, एक विश्वासू सहकारी या एकनाथ शिंदेला भेटला नसता. आणि म्हणून हे तिघजण इथं बसलेले आहेत, कशाचाही विचार केला नाही. आणि महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं त्यावेळची परिस्थिती, त्यावेळच्या घडामोडी. त्यांना आणखी बोलायचं होतं परंतु वेळ कमी असल्यामुळे त्यांनी आवर्त घेतलं, तरी सुद्धा त्यामधून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ही शिवसेना बाळासाहेबांनी मोठी केली, ही शिवसेना बाळासाहेबांच्या कष्टातून मोठी झाली. हजारो लाखो शिवसैनिकांनी जीवाची बाजी लावली, घरादारावर तुळशी पत्र ठेवले, घरादारावर नांगर फिरला पण मागे फिरले नाहीत. बाळासाहेबांना त्यांनी साथ दिली आणि बाळासाहेबांनी देखील कष्ट घेतले आणि म्हणून ही शिवसेना मोठी झाली. आणि जेव्हा आपण शिवसेना जेव्हा कुठंतरी अडचणीत येते आहे, शिवसैनिकाचं खच्चीकरण होत आहे. आज या महाराष्ट्रामध्ये काहीतरी अघटित घडतंय असं जेव्हा कळलं त्यावेळेस मग खरा बाळासाहेबांनी काय शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढण्याचं शिकवलं, न्याय मिळवून देण्याची शिकवण दिली, अन्याय सहन करू नका हे सांगितलं. आणि म्हणून आपण युती धर्म सोडून आज जेव्हा वेगळं काहीतरी करू लागलो ते कुणाच्याही मनामध्ये नव्हतं, परंतु दुर्दैवाने ते घडलं. आज सत्तेसाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार, आपली भूमिका, हिंदुत्वाची भूमिका आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जे स्वप्न होतं त्याला बाजूला ठेवून तो निर्णय झाला, तो दुर्दैवी होता. तरी सुद्धा आम्ही आदेश म्हणून
आपण शिवसैनिक कार्यकर्ते एक आदेशाचं पालन करत असतो. या राज्याला चांगले दिवस येतील, या राज्याची भरभराट होईल, आपला शिवसैनिकाला न्याय मिळेल, या शिवसैनिकाच्या आयुष्यात चांगले दिवस येतील, ही भाबडी भावना आमच्या सकट सर्वांच्या मनात होती. आपल्याला मी सांगू इच्छितो, हे सर्व 3 आमदार काय, खासदार काय, सदा सरवणकर काय, आपण काय, या सगळ्यांना माहित आहे. एकनाथ शिंदेने कधी पदाचा मोह केला नाही. पदासाठी कधी एकनाथ शिंदे जगला नाही, कधी पद मागितलं नाही. आपल्याला फक्त मी एक उदाहरण सांगतो. ठाण्यामध्ये जेव्हा पहिल्या शिवसेना शाखेचं उद्घाटन होतं, इथे काही लोक आहेत त्यांना माहिती आहे, शाखेच्या उद्घाटनाला दिघे साहेब यायच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी आले, माझ्या खांद्यावर हात टाकला, म्हणाले एकनाथ उपशाखा प्रमुख कुणाला बनवायचं. मी म्हणालो साहेब शाखा प्रमुख मला माहित आहे. दिघे साहेब म्हणाले, मी म्हणालो मला बनवू नका, ज्येष्ठ शिवसैनिक अमुक अमुक आहे त्याला बनवा. साहेबांनी मला सांगितलं, मला कळतं काय करायचं ते. त्यावेळेस त्यांनी शाखा प्रमुख पद मला दिलं, कारण त्यांनी काहीतरी एक जबाबदारी दिल्यानंतर त्या जबाबदारीचं सोनं कोण करेल हे त्यांची दूरदृष्टी त्यांच्या नजरेने चाणाक्षपणे पाहिली. मगाशी त्या मुलीने आपल्या ह्याच्यामध्ये सांगितले, एकदा असंच भरतशेठ नगरसेवक महापालिकेची निवडणूक होती. त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली युती होती. त्या युतीमध्ये 2 प्रभागामुळे काहीतरी थोडंसं त्याच्यामध्ये युतीमध्ये मतभेद होत होते. मी साहेबांना सांगितलं, साहेब माझ्यामुळे युतीमध्ये काही अडचण येता कामा नये. मी 5 वर्ष थांबून नंतर नगरसेवक होईल. मी आजही आपल्याला सांगतो, भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती. दिगंबर धोत्रे नावाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा होता. त्याचं काम मी केलं, त्याला निवडूनही आणलं. खरं म्हणजे आता कोणी थांबत नसतं, परंतु अनेक असे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आहेत की काही न मिळता मागता, काही मिळालं नाही, मिळालं तरी सुद्धा शिवसेना वाढवण्याचं काम करतात. आणि म्हणून या सर्व माझ्या 50 आमदारांना माहित आहे. हे तर सुरुवातीचे आमचे बिनीचे शिलेदार बसले तिकडे, कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. एक धाडस काय असतं, हे धाडस जेव्हा अन्याय होतो, जेव्हा आपल्या पक्षाचा, आपल्या संघटनेचा कुठंतरी एक विषय प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेस बाळासाहेबांचा शिवसैनिक गप्प राहू शकत नाही. आणि यांनी ते पाहिलं, माझी मनातली घालमेल त्यांनी पाहिली आणि आम्ही निर्णय घेतला, धाडस केलं. ज्या बाळासाहेबांचं स्वप्न, आज बाळासाहेब काय म्हणाले होते, मला 1 दिवस प्रधानमंत्री करा, मी काश्मीर मधलं 370 कलम हटवतो, मी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधून दाखवतो. आज ही दोन्ही स्वप्न आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केली. आणि म्हणून या देशामध्ये एक वेगळा माहोल तयार झाला. आणि मग बाळासाहेबांचं स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं, त्यांच्या बरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मला जय श्रीराम, जय जय श्रीराम हा माहोल देशात आहे. काही लोकांनी टिंगल केली, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. पण मोदी साहेबांनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली, 22 जानेवारीला त्याचं लोकार्पण होतंय.
आणि काही लोक आता कॅलेंडर मध्ये तारखा शोधताय. आज या सर्व 50 लोकांची भावना, आपुलकी, मगाशी महेंद्रने सांगितलं, सगळ्यांची इच्छा होती, सगळ्यांनाच ते बघायचं होतं. परंतु मी त्यांना सांगितलं होतं, आपण निर्णय घेतलाय तो काहीतरी मिळेल म्हणून नाही, शिवसेना वाचली पाहिजे, धनुष्यबाण वाचला पाहिजे, शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबलं पाहिजे, यासाठी आपण निर्णय घेतलाय. आज खरी शिवसेना आज आपल्या बरोबर, आपण खरी शिवसेना, कारण बाळासाहेबांचं प्रेम, बाळासाहेबांचे विचार आपल्या बरोबर आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत, आणि धनुष्य बाणही आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून गेल्या 1.5 वर्षामध्ये जे काम आपण केलं, जे काम केलं, त्या कामाच्या जोरावर आज 800 कोटी रुपये महेंद्र थोरवे यांच्याकडे, महेंद्र दळवी त्यांच्याकडे, कोणाला कमी जास्ती असतील, भरत गोगावले आहेत, इकडे खासदार आहेत, इकडे मुंबईचे आमदार आहेत, अनेक लोक आहेत. किती निधी मिळत होता अगोदर महेंद्र? आता 3 कोटीत कसं काम करायचं? मुख्यमंत्री सहाय्यता निधी मी आपल्याला सांगतो, मी आताच इथं भरत शेट्टी पण 4-5 सह्या माझ्या घेतल्या तिथं बसून. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कुणाला आपण देतो? अडल्या नडल्याचं, ज्याचं कुणाचं ऑपरेशन आहे, हॉस्पिटलचे ज्याला पैसे भरायचे आहेत. आपल्या 1.5 वर्षामध्ये 150 कोटीपेक्षा जास्त पैसे आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिले. आणि 2.5 वर्षामध्ये किती होते भरत शेठ? 2.5 कोटी रुपये फक्त. 2.5 दिवस जाऊ देते, त्याच्यात काय मला बोलायचं नाही. परंतु हे पैसे लोकांचे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत. त्यांच्या आजारपणासाठी आपण नाही दिले तर कधी देणार? आणि मी कुठेही गाडीमध्ये असलो, रस्त्यात असलो, वर्षावर असलो, ठाण्यात असलो, कुठल्याही कार्यक्रमात असलो, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं पत्र आलं की माझं पेन लगेच बाहेर येतो आणि सही होऊन जाते. कारण एखाद्याचा जीव त्याच्यामुळे वाचतो, एखाद्याचा जीव त्याच्यामुळे वाचतो. आणि म्हणून आपल्याला ते करायचं असतं. आज आपण 1.5 लाखाचे 5 लाख रुपये केले. महात्मा ज्योतिराव फुले सगळ्या अटी काढून टाकल्या. अगदी श्रीमंतापासून गरीबापर्यंत 12.5 कोटी जनतेला 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत होणार. या राज्यात बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना 700 ठिकाणी आपण करतोय. शेतकऱ्यांना देखील आपण वाऱ्यावर सोडत नाही. जे मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला, त्याच्यात आणखी आपण 6,000 रुपये टाकले. शेतकऱ्याला आता 12,000 रुपये वर्षाला मिळणार. हे राज्य पहिलं आहे हा निर्णय घेणार. पीक विमा शेतकरी भरत होते, त्याचे पैसे आता सरकार भरतंय. फक्त पीक विम्यामध्ये 1 रुपया शेतकऱ्याने भरायचा, बाकी सगळे पैसे सरकार भरणार. महिला भगिनी देखील आज कार्यक्रमात आहेत. एसटी मध्ये 50% आपण सवलत दिली, ज्येष्ठांना मोफत केलं. आता महिला भगिनी सांगतात आपल्या पतिदेवाला तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून येते. हा निर्णय आपण घेतला. महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतलाय. लेक लाडकी लखपतीचा आपण निर्णय घेतलाय. मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत जन्म झाल्यापासून 1 लाख रुपये तिच्या खात्यात जमा होणार. आज महिला बचत गटाला ताकद देण्याचं काम आपण करतोय.
पहिल्या दिवसापासून आपल्याला मी सांगतो, मी आणि देवेंद्र फडणवीसजी दोघांनी शपथ घेतली त्या दिवसापासून या प्रत्येक कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, महिला भगिनींचे, तरुणांचे, युवांचे प्रश्न, प्रकल्पांचे प्रश्न, सिंचनाचे प्रकल्प, 35 सिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता दिली. 10 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं काम निर्णय आपण घेतले. जे आधीच्या सरकारने बंद केले होते, जलयुक्त शिवार योजना बंद केली, आपण ती चालू केली. अनेक प्रकल्प बंद केले होते. विकास विरोधी धोरण भूमिका घेतल्या होत्या. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 वर होता. पण आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र मागे गेला, कर्नाटक, गुजरात पुढे गेलं. पण आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा महाराष्ट्र नंबर 1 ला आलेला आहे. आज किती प्रकल्प सुरू आहेत. आज MTHL चा प्रकल्प 12 तारखेला त्याचं लोकार्पण होतंय. आपण आणखी जवळ येणार आहोत. जे 2 तासाचं अंतर ते 15 मिनिटावर, 20 मिनिटावर येतंय. अनेक मुंबईतले प्रकल्प तर आहेत, परंतु 2.5 वर्ष रडात खडात यांचं इंजिन सायडिंगला गेलं होतं. ते आपण पुन्हा जोरात डबल इंजिनचं सरकार काम करायला लागलं. मी आपल्याला सांगतो, केंद्रामध्ये आपला प्रत्येक प्रस्ताव आपण पाठवतो, त्याला 1ही रुपयाची कटौती न करता, कपात न करता तो प्रस्ताव मंजूर होतो. हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपण डबल इंजिनचं सरकार या राज्यात करतोय, चालवतोय. आणि म्हणूनच या ठिकाणी महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी काय, भरत गोगावले काय, आपला सदा सरवणकर, खासदार आपले बारणे अप्पा, संसद रत्न पुरस्कार त्यांना मिळाला. या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये पैसे देण्याचं काम, निधी देण्याचं काम, त्यांची काय मागणी. ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांना मूलभूत सोयी सुविधा देणे आमचं काम आहे. आणि मग त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. परंतु दुर्दैवाने ते होत नव्हतं. आणि म्हणून अनेक होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सगळ्यांच्या डोळ्यात देखत होत होता. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा केली, त्यांना डोक्यावर घेण्याचंही काम केलं. मी गावी जातो, शेतामध्ये काम करतो, कारण मातीशी शेतीशी माझी नाळ जुळली आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर म्हणाले हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो. हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलंच असतं. का त्याच्यात वाईट आहे. आणि म्हणून आज आपण मुंबईमध्ये स्वच्छता अभियान सुरू केलंय, डीप क्लीन ड्राईव्ह. बरेचशे आता आपण एक शहर करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात देखील स्वच्छ महाराष्ट्र माझा हे अभियान आपण राबवतोय. आरोग्याशी निगडीत आहे. आज लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ लागलेत. NGO आलेत, मुलं आलेत, कॉलेजचे आलेत, शाळेचे आलेत, पोटदुखी सुरू झाली. बोले हे तर आयुक्ताचं काम. अरे एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आणि मी सांगितलं की CM म्हणजे चीफ मिनिस्टर असतोच, परंतु मी समजतो CM म्हणजे कॉमन मॅन. मी सर्वसामान्यातला कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, तुमच्यातला कार्यकर्ता आहे. तुमच्यातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला त्यांना आवडत नाही, हजम होत नाही, पचन होत नाही, सहन होत नाही. म्हणजे फक्त ज्यांचा राजकीय वारसा, राजकीय पार्श्वभूमी आणि ज्यांनी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला त्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं, असं काय लिखित काय करार आहे. आणि म्हणून ही पोटदुखी आहे. मी तर कामाने उत्तर देतो. तुम्हाला माहित आहे रोज आरोप करतात, माझ्याकडे भरपूर आहे.
मी थोडं थोडं काढत आता सुरू केलेलं आहे. माझा स्वभाव नाही. बिलो द बेल्ट मी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही. तुम्ही जेवढ्या टीका कराल त्याला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल. कामातून उत्तर देईल हे माझी कामाची पद्धत आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की 1.5 वर्षामध्ये आज जी कामं केली त्या कामाच्या जोरावर आज या राज्यामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. महायुतीला नंबर 1 मिळाला. आता त्यांचा नंबर कितीवर गेला ते बरेचसे का कितीवर गेला त्यांचा नंबर कुठे गेला माहित नाही. जाऊ द्या. तुम्ही किती आरोप करणार. आज 50 आमदार 13 खासदार. एक खासदार आप्पा बसले तिकडे. यांना जेव्हा खासदारांना बोलवलं तेव्हा त्यांना सुरुवातीला वाटलं अवघड निर्णय काय होईल कसं होईल. परंतु त्यांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये केलेलं काम पाहिल्यानंतर कालच्या सभेत त्यांनी सांगितलं पुण्याच्या की आम्ही घेतलेला निर्णय शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य होता या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी. कारण आमचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही. आपल्याला लोकांना द्यायचं आहे. आपण देणारे आहोत. आपण घेणारे नाही. आपण देत जातोय देत आलोय. आणि म्हणून जे निर्णय आज आपण घेतलेत ते निर्णय लोकांना शासन आपल्या दारी त्याला एवढा प्रतिसाद मिळायला लागलाय की तिकडे पोटदुखी झाली पोटसूळ उठला की शासन आपल्या दारी त्याचं ऑडिट करा चांगला आहे. 2,19,00,000 लोकांना लाभार्थ्यांना लाभ शासन आपल्या दारीमधून देण्याचं काम या तुमच्या सरकारने केलंय. करा त्यांचं ऑडिट. निवडणुका आल्या की तुमचं बरोबर ऑडिट करतील. खातच बंद होईल म्हणजे ऑडिटचा प्रश्न येणार नाही. आणि म्हणून ज्यांना लाभ मिळत नव्हता चक्रा मारायला लागत होत्या खेटे मारायला लागत होते कटकटी करायला लागत होत्या आणि तो नागरिक कंटाळून बिचारा ते लाभ सोडून देत होता त्यांना थेट शासन आपल्या दारीच्या माध्यमातून हे पहिलं राज्य आहे आपलं याचा अभिमान मला. आणि म्हणून जे काही या सरकारच्या माध्यमातून आज लोकांना देता येईल ते देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि खासदार आहेत आमदार आहेत दोघंही या ठिकाणी आपण त्यांना निवडून दिलेलं आहे. आणि मोदीजींनी गेल्या 9 वर्षात 9.5 वर्षात जे काम केलं ते आपल्या समोर आहे. या भारताला पूर्ण जगभरामध्ये एक नाव लौकिक मिळवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं. या देशाची अर्थव्यवस्था उंचीवर नेली. या देशाला आज एक महासत्तेकडे नेण्याचं काम आज मोदी साहेब करताय. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं की अब की बार 400 पार असं म्हटलंय. आणि आपण म्हणूया महाराष्ट्रामध्ये अब की बार 45 पार म्हणजे 45 प्लस आपलं मिशन 48 आहे. आणि म्हणून आपली सोबत आपला विश्वास आपली साथ अशीच या व्यासपीठावर बसलेल्या लोकांच्या पाठीशी कायम असू द्या एवढी विनंती आपल्याला करतो. आणि 800 कोटी घेतलेले आहेत त्यांना पूर्ण मला वाटतं 1000 कोटी करायचे आहेत. आणि म्हणून कर्जतमध्ये 100 बेडचं हॉस्पिटल व्हावं अशी मागणी तुमच्या आमदारांनी केली आहे. त्याला देखील मान्यता दिली जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाकरता 5 कोटी निधीची मागणी केली आहे ती देखील मान्य केली जाईल. पेन अर्बन बँकेचा
प्रश्न जो आहे तो देखील त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याला देखील न्याय देण्याचं काम होईल. कर्जत नळ पाणी पुरवठा योजना जी आहे त्याला देखील मला वाटतं ते आपलं प्रोसेसमध्ये आहे महेंद्र, ते देखील मान्य केलं जाईल. शेवटी नळ पाणी पुरवठा योजना आहे आणि आपल्याला एवढंच सांगतो की या लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे. त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी, त्यांच्या मूलभूत सोयी सुविधा सोडवण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही एवढं प्रेम महेंद्रवर केलंय त्यामुळे सरकार पैसे देताना आखडता हात घेणार नाही हा शब्द आहे. बराचशेची शिवसृष्टी आपण 50 कोटी जाहीर केले ती होईल रायगडला. आणि म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने स्थापन झालेलं सरकार, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो, प्रेरणा ऊर्जा घेऊन काम करतो. आणि म्हणून त्यांच्यासाठी जेवढं काही करू तेवढं थोडंच आहे एवढंच आपल्याला सांगतो. आणि महेंद्र थोरवे यांचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांच्या पाठीशी एवढ्या प्रचंड मोठ्या ताकदीने आपण उभे राहिलात. हा महासागर, हा जनसागर जो आहे त्यांच्या पाठीशी कायम आपले आशीर्वाद असेच ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं प्रस्थान या व्यासपीठावर होईल. आजचं हे पुस्तक प्रकाशन कार्यालयाचं जे झालं आहे त्याचे लेखक आहेत. सन्मान झालेलं हे पुस्तक हे आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवलं जाईल अशी आशाभ्यास मी व्यक्त करतो. आणि आजचा हा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा येथे पार पडला असं या निमित्ताने जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जाताना आपण कृपया कोणी घाई गडबड करू नये, सुखरूप प्रवास करावा ही सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि कोणीही घाई गडबड करू नये, जाताना आपण प्रवास व्यवस्थित करावा अशी